चला आवरा पुरी चालला तू बी नाही नाही तुला टाइमपास करून दे दादा. हे खांगार आहे ना बाजूला काढायचं हे आणि चांगलं इथं ट्रॅक्टर यायचं त्यांचं भरायला हो नका भाट. नेमकी मी तुमचीच मुलगी आहे ना. मग कोणाची नाही मला वाटलं बाजूवाल्यांची की काय. नाही बाजूवाल्याची कस करायन माझ्यावालीचीच. मग तुम्हाला माहित नाही का आज माझा बर्थडे आहे म्हणून. बड्डे हा आईला माहिती आलं तर होतो बड्डे म्हणून. हा दादा तुम्हाला तेवढंच माहितीये पुरण कामगार कष्ट करून घ्यायचं पैसे घ्यायचं उरका म्हणायचं. जाऊ दे संध्याकाळी 5 किलो मटण आणू आपण हो. हा मला हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे. Thank you. चला हा तुमचा करा, आशीर्वाद टपाटपा घेते, का. धावा. चला उचला काय मला तर येण्यास बांधाय सारखं सुटतंय दादा. बांधायला ये ना. माझ्या नवऱ्याच्या घरी कधी मी कामच केलं नव्हतं बाई. लय जिला ठेराव तू कामाला. बरं मी नवऱ्याच्या काय घरी काम नाही केलं म्हणून इथं येऊन पडली. समजलं ना तुझ्या नवऱ्याने दिलाय तुला जास्त दिवस. बोलू नका. अरे ह्याचं बोलायचं काम नाही काय बोलायचं काम भांडण करू नका तुम्ही एक दादा हिला सांगा बरं काही घरात काहीच काम नाही करत. आणि नुसतं ही नवऱ्याचं माझा नवरा तिला द्या तिच्या नवऱ्याकडे सोडून. घटस्फोट झालाय. घटस्फोट झालाय तिच्यावाला. मग कशा नवऱ्याचं नाव काढते का दहा वेळा. अगं तुझ्या बहिणी कशाला भांडवत तुम्ही. ओ दादा मला आज कामाला सुट्टी द्या आज माझा बर्थडे. अरे तुझा बड्डे संध्याकाळी साजरा करू बरं जाऊ दे. ए दादा आता- बांध रे हे बघ बर. आईला आता काय हे अवघडच झालं गाड्या. नवऱ्याला सांगायचं ना बांधायला. हा ना तू बोल नको तुला सरळ सांगते बोल नको. आईला मला तुम्ही ना सांगितलं तरी मी बोलत राहणार आहे. बापाचा तू हिने बरोबर काटा केला गाड्या मधीत. बरं मी काय म्हणतो तुला काय वा, संध्याकाळी बड्डे तयार करायचंय ना साजरा करायचंय ना. हो मग आताच मी गाणं म्हणतोय. हा हा दादा बोला ना बोला. बार बार दिल ये आए अन बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साले मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू. तीच वीट घाली ना त्या डोक्यात मी. कट करायचंय आता दादा हॅपी बर्थडे म्हणला कट करा दादा. ते नको केक आणू आपण संध्याकाळी तिच्यासाठी. मग आता काय मी वीट खाऊ काय. तात्पुरता ग करणार कपाला तुम्ही काय लावलंय गाड्यात डोक्यात नेमकं. खरंच भांजाळलेली पोरगी. टपा बरं मी आपण मी मसाल्याची तयारी करते तू मटण आणायचा. बरं एक काम करतो बरं का उर्वा. ओ दादा हो. तुम्ही माझं नाव पूर्वाचा उर्वा कसं काय केलं नवीन बारसं घातलं का काय आज परत. कधी कधी उर्वा येतं कधी कधी पूर्वा येतं हो. दादा चल मटण संपल. येऊ का आम्ही 2 जण येतो हो. हा 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 तुझ्या बड्डेचे चांगले एकदम भारी नियोजन येतो. मला वाटतं ही ना माझी बहीण माझ्या बापाच गेलेली भोळसट. मी काम करते बाई. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला कसं काय माहित झालं मालक आज माझं बर्थडे आहे म्हणून. मी आता तुमच्या गप्पा ऐकल्या ना तेव्हा कळलं मला. हा का मालक थँक्यू बर का. बरं मी काय म्हणतो तुला काय गिफ्ट पाहिजे बरं आज बर्थडेला. तू म्हणशील ते देतो मी गिफ्ट तुला. अहो मालक असं कसं बोलताय. मी कसं काय माझ्या मालकाकडून गिफ्ट घेईल बरं. काय झालं नाही आम्ही तुमच्या इथं कामाला आहे. गेले 4 महिने झाला आम्ही इथंच काम करतोय. नाही तुम्ही बोलले त्यातच मी खूप आभारी आहे. थँक्यू बरं का. हे बघ तू घाबरू नको गडबडू नको अजिबात. मी आहे ना तुला माझ्याकडे कामाला आहे म्हणून समजतच नाही. तुला सांगू का मला तू आहे ना खरंच खूप आवडती. म्हणजे मी तुझ्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न बघतोय. त्याच्यामुळे तू आहे ना असं समज तुला एकदम जवळच्या माणसाने गिफ्ट दिलंय. तू जे म्हणशील ते देतो. तुला काय पाहिजे सांग. अहो मला कसे बोलताय तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कुठं मी कुठं. अगं प्रेम आहे आपलं. प्रेम आहे आपलं. मला तर नाही माहिती कधी झालं. तू आहे ना इथं कामाला आल्यापासून आहे ना माझं तुझ्यावर प्रेम झालंय आणि मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि तुला पण करावं लागेल लग्न. तुला काय वाटतं मी आवडतो का तुला. नाही मालक तसं नाहीये बरं का काय. पण किती केलं शेवटी आम्ही गरीबच नाव. अगं तुम्हाला माझ्यापेक्षा भारी पोरगी भेटल. अगं पण लग्न झाल्यावर तू श्रीमंत होणारच आहे ना. तो आता गरीब आहे लग्न झाल्यावर. ते तुमचं बरोबर आहे मालक. मग तसे तुम्ही मनाने तर खूप चांगलेत बरं का मालक. मला त्यात काहीच हे नाहीये. पण भीती वाटते. तू मी बोलतो ना. कोणाला. मी बोलतो माझ्या पप्पाला बोलतो तुझ्या घरी बोलतो मी. हा तू टेन्शन न घेऊ. तू फक्त हा म्हण लग्नाला मी ना काही पण करायला तयार आहे.
मी कसं हा बोलू? कसं म्हणजे तुला मी आवडत नाही का? नाही मला तसं तुम्ही खूप चांगले आहेत, मला आवडतं पण जसं मी तुम्हाला इथं बघितलंय ना तेव्हापासून मला पण तुम्ही आवडता. खरंच? हा पण कधी मी बोलले नाही. बर्थडे करू मोठा आज मग रात्री, मोठं नियोजन. अख्ख्या मजुराला आहे ना जेवण माझ्याकडून, दाळबट्टी, अहो, नाही म्हणत. मटन चिकन काय पाहिजे ते सांग. तू हा म्हटली, एवढा आनंद झालाय ना मला. भट्टीवर जेवढे लोक आहेत ना 120 लोक, सगळ्याला जेवण आणि माझ्याकडून सगळ्याला एक एक ड्रेस, बयाला साड्या. जाऊ दे माझे लाख रुपये. हो दे आज मस्त जल्लोष. मी मी आजपर्यंत लय खुश आहे. असं माणूस कधीच नसेल पाहिलं बाई. माझ्यासाठी एवढं करणारा खरंच बाई माझं लय नशीब आहे. काय काय काही नाही. मस्त आज आहे ना ढिंगाणा करू. हा डीजे वाल्याला फोन लावतो. हॅलो. हा पूर्वा दादा तुम्ही चल ना, बर्थडे तयारी झाली, चल तयारी मी करणार ना आम्ही. करणार तुम्ही टेन्शन न घेऊ. मी करतो सगळी बर्थडेची तयारी. मालक मी काय म्हणतो तुम्हाला ट्रॅक्टर ना उद्या बरोबर हो. अहो राहू द्या, मी कुठं काही म्हणलो का तुम्हाला. हा पुढचा बर्थडे आमच्या. हा. पुढचा बर्थडे केला का उद्या? आज आहे ना काही काम नका करू. हा पप्पाला पण सांग काम नका करू म्हणून. दादा आज काम नाही करायचं बरं का, नाही आज नाही सुट्टी आहे आपल्याला. चल बाई. आराम करा. मी करतो नियोजन बर्थडे सगळं, तुम्ही काहीच नका करू. असं का मालक? हा. असं म्हणता का? हा. ठीक आहे मग चल पूर्व. येते मला. हा बोल. हा ते डीजेच तेवढी सुपारी द्यायची होती. आजच खाली नाही. अहो एक काम करा, 10,000 रुपये जास्त घ्या, पण आहे ना डीजे येऊ द्या वीटभट्टीवर आपल्या. हा किती? 25 का? ओके देतो 25,000 रुपये. हो ऍडव्हान्स पाठवून देतो 10,000 रुपये लगेच फोन पे. काय ठेवतो. हा कोणाचं लग्न आहे? बापाचं लग्न लावायचं काय दुसरं? काय तर- मारलं कशाला तुम्ही? नाही नाही, तो आहे बापाचं लग्न आहे का? बॅच पार्टी बोलून राहिला इकडं. माझं लग्न आहे माझं. तो लग्न? हेंद्रिया भांबावला का काय? तो कोण पोर पाहिली? हा मी रोजच बघतोय. रोज बघत हा? चार महिने झाले. तुम्हीच घेऊ नका. काय पोरगा हातातून निघून चाललं तर तुम्हाला कळा ना काय काय करता काय करत काय बिचारला काय तू? झालं काय बिचारला तू? अरे ते कामगार आहे आपल्याकडे जरा, मग तुला कळत काही? आपण कोणत्या लेवलचे ते कोणत्या लेवलचे? हा? कामगार आहे म्हणून काय झालं? पोरगी निघती. हा गडाई लावल्या हा. लय पुढचा बोलला तर. पोरगी ना ती. हे बघा ए, माझं प्रेम आहे तिच्यावर. 4 महिन्यापासून मी तिला बघतोय. तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती आता हा म्हणली मला लग्नाला. म्हणजे गोरी कातडी बघून बाळला का काय? नाही लय भारी पोरगी ती. हा? मला अशी पोरगीच भेटू शकत ए नाही. बाबा नको आमची इज्जत घालू. इथं कामाला आलेल्या माणसा सांगा लग्न लावून द्यायचं. कुणी शिकवलं ते? असू द्या ना. अरे लग्न झालं- तो बापाचं नाव किती गावात ओपत? नाही. हे आपल्या विटा किती गावात जात्या, किती तालुक्याला जात्या, किती जिल्ह्याला जात्या. जाऊ द्या. हा? जर असं माहित झालं का बाबरावच्या पोराने इटभट्टीवर कामाला आलेल्या पुरीशी लग्न केलं, हा, मग हा? काय होईल मग? लोक काय माहितील? हा कामावर या इटभट्टीवर कामाला येईल मुलगी, तिच्या बरोबर लग्न केलं. हा मग काय लोक इट घेणार नाही का? लोक म्हणतात लोक काय बघा त्या मातीचे- बाब्याचं पोरग हा. बाया संग लग्न करतय. म्हणू द्या मला काही घेणं देणं नाही ए लोक. म्हणू द्या फिनू द्या नाही घराच्या बाहेर काढून टाकीन मग मी. लय नखरे करता असलं असतं. तोच लाड आहे काय? तोच लाड आहे. ए, मी काय केलं? हा, मला काय काय केलं? तुमचा लाड आहे का माझा लाड आहे? मला नियोजन करायचंय. सगळ्याला कपडे साड्या देणार युट भट्टीवर. डीजे लावायचंय आणि बोकड्या आणणार मी 4 हा. बोकडे. मटन चिकन काय खायचं ते खाऊ द्या. आज ढिगाणाच. पैसे कुठून आणशील? मी आता ते इट भट्टी आपल्या इटा नेल्यात ना. हा आता ते हा. 70,000 विट नाही दिली का? हा. ते बिल्डिंगचं कामाला त्याचा ऍडव्हान्स आलाय. असा ठोळा आहे दिशी काना माग देईन. Advance आलाय. आलाय. ते घ्या पैसे त्याच्याकडून. पैसे खर्च करू नका, उद्योग करू नका जरा. बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतो. मी लग्न करणार त्या पोरी सोबत आणि आज आहे ना पार्टी मी देणार आहे तिच्या बर्थडेची. 1.5 लाख रुपये उडवणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, नाही तर मी माझं बघन काय करायचं. हा पोरगं काय बांबवलं काय आहे बाबा? पोरा इकडे. काय तो बाप जरी नसलं, तो बापाचं नसलं ऐकायचं ना, माय ऐकावं लागल. तू जर नाही ऐकलं ना भाऊ, असा ठोकून काय ना विचारता सोय नाही. माझ्या भावाची पोरगी करायची या घरात येईन ना तर माझ्या भावाची पोरगी येईन. रुपये खर्च करू हा. नका, नाही तर एका इटाचं तुला पाणी पाहिजे आता. मी करणार आहे. नखरे कमी कर. मला नको मामाची पोरगी. मामाची पोरगी ती झाकण- करावाच हा, लागल. ती शेमडी झाकण झुली. काय शिमडी शिमडी म्हणतो हा? शिमडी म्हणतो. हा? मी बघा काय करतो ते आता. हा? मी बघा अरे तर काय करतो आता यायला? लावल्या माणसाने. तो कसला बाई माणूस हे. आता मी काय करू सांग? मला माहित नाही, तुम्ही काही करा. माय भावाची पोरगी नाही घरात तिकडे आता लाड होता तेवढं सांभाळला, मग आता तो उडता पाखरू झाले, मग त्याला कवर आता. हा? उडायला तिकडे पळतो. मला माहित नाही, ते पोरला वळण लावायचं बघा तुम्ही तुमचं. बरं पाहू काय करतो ते पाहू. चल इधर ये तवा धर. हा दे.
जेवण कसं झालं? मस्त झालं. मस्त आता झालतं. अजून मच्छी आणू आपण. आपल्या पूर्वा किती राहिले भांडे? हे बघा एवढंच राहिलेत दादा. घ्या रपा भांडे घासून हो. दुधी घासा ना. बघा ना माझ्या बर्थडेच्या दिवशी मलाच घासायला लागतंय. अगं घासून घे, मी घरातला आवरते. अजून थोडी माणसं येणार आहे ती. बर बर जा. जेवण कसं चांगलं झालं ना? एकदम मस्त मासे झालं. घेऊन येतो मी आता ताळेवर जाऊन हो. ताजे मासे आणतो एकदम भारी. वाम आणा, वाम. हा वाम. वाम तुला वांबा आणतो. नाही मला आहे ना सुरमई आणा. सुरमई हा. चल मग पिशवी दे मला. ओ दादा हो. थांबा, केक पण आणा. केक विसरू नका. नाही केक आणतो ना भारी. हा बर्थडे माझं लक्षात असून द्या. चॉकलेटी कलरचा एकदम भारी आणतो. हा मोठा ना मोठा एवढा. हा पिशवी दे ना. काय बाई दादांनी चांगलंच खर्च केलाय माझ्यावरती. सगळं खायला प्यायला आणलंय मला मस्तपैकी. आणि मालक पण बोललेले मला आज डीजे लावतो. अरे वा, त्यांनी जर डीजे लावलं तर मी किती नाचन ना. हा बाई मला तर लय दिवसाचं नाचायचंय बाई. हे पटापट उरकते. हो मालक तुम्ही उठ उठ उठ. हे बघ आपल्याला आहे ना आता पळून जावं लागणार आहे. का? तुला म्हणलो होतो ना मी लग्न करायचंय आपल्याला. हा 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 काय झालंय माहितीये का, माझ्या मम्मी पप्पाला कळलंय आणि ते मला म्हटले नाही अजिबात लग्न नाही करायचं त्या पुरी सोबत. पण मी ठरवलेलं आहे लग्न करीन तर तुझ्या सोबतच लग्न करीन. त्याच्यामुळे हे बघ तुला सुद्धा लगेच निर्णय घ्यावा लागल. तू माझ्या सोबत पळून येणार का नाही सांग. हा? कसं सांगू मी. अगं माझं लय प्रेम आहे समजून घे. आपण लग्न करून ये ना इथं येऊ, मग काय कोणी अडवणार नाही आपल्याला. नक्की. हा लगेच मंदिरात जाऊ लग्न करू. मंदिरात नाही मालक, मंदिरात नको. मग आपण ना कोर्ट मॅरेज करू म्हणजे कोणीच काय नाही बोलणार आपल्याला. तू म्हणशील तसं. हा बर चल बर लगेच मग. चलायचं. हा भांडी भांडे राहू दे, आपण घेऊ लग्नात भांडे नवीन. चल बर चल. चल 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 चल. काय लय पांढरी पांढरी झाली बाय भाजी आमची. अरे हे काय सॉंग आहे? नको पडू बाय. काय गरज नाही. काय नको पडू. हे काय सॉंग आहे? सॉंग काय याचं? तुला काय सांगितलं? तुला कळत नाही काय? अक्कल नाही का? ओ काय करताय घरामध्ये? बाथरूमला गेलतो. खाली हो खाली. अजिबात वाट्याच्या वर चढू नकोस. हे काय सॉंग करून आले बघा गाबड. सॉंग नाही लगन लगन. अरे काय परा? कुशाल पाया पडून घ्या का तुम्ही. अरे तू हे काय मला खाली पाय लावलं? हा? खाली काय अरे इज्जत राहीन का मला? कुठं नाक राहिलं का मला? उलट ताट मानेनी चला तुम्ही. एवढी भारी सुनबाई आणली पोरीन तुमच्या. अरे पण ती आपल्याला कामाला होती वीटभट्टीवर. मग असू द्या ना. आता आता काम करणार आहे आता ती. लोक काय म्हणतील मला? आता म्हणते कामवली मालकीन झाली. हा तू याच्यासाठी 4 दिवस घर सोडून रुसून गेलता काय? मग हा आम्ही सगळं कोर्ट मॅरेज केलंय, सगळे डॉक्युमेंट ओके येतं. आमच्याकडे सर्टिफिकेट पण आहे. आम्हाला कोणाचा बाप आडू शकत नाही आता. तू ह्या बापास तुला घराच्या बाहेर काढणार द्या आकलून. नाही रे ते आण जाय. ते आठ आण गहू आण म्हणजे माप ओलांडायचं ना. लग्न करून आला काय तू? माझ्या भावाची नाही केली, तिला नसती राहून देत मी इथं. गृहप्रवेश करायचा. तुला गृहप्रवेश तिकडच कर वाटायला जाऊन. होय. मालकीन बाई पण मग आता मी अगं मालकीन नाही, मामी म्हण मामी. काय? आपला आत्या आत्या. आत्या. हा. आत्या म्हण आत्या. अहो आत्याबाई ए आत्या बाई आत घ्या. हाय, मला आत्या म्हणणारे आहे. मला काही गरज नाही कोणाची आत्याबाई म्हणायची. समजलं ना? त्यांना तुम्ही काय तोंड चिवलं काय बाबाचं? मामा. बरं मी काय म्हणतो आता लेगाचा ताडल्यात काय मजा आहे का? मामा काय कमी आपल्या बरं आता एवढं सोन्यासारखं आणि मग का माझ्या बागाला ठेवायची काय? काय का सगळं खरडे दे तू? हा तुला तर तो भावाची पोर नाही देता आली. हा तो वाणीच काळीमुळे अशी मसाडवाली. म्हणजे तुम्हाला करायचीच नव्हती ना माझ्या भावाची पोर. कोणल्या तुम्हाला म्हणजे? तरच होत होता ना माझ्या भावाच्या पोरीचा. हा. म्हणून तुम्ही पोरला शिकिलं काय नाही इकडं गोर कातड घेऊन यायचं. बरं बरं चांगली पोर पटवली त्याला. आपल्या कामाही चालेल सरळ वीटभट्टी. तुम्ही पाठवायची नाही एखादी. तो डोक्यात फरक पडला तर काय मला एका एवढं दिलं तर चालू. हा ना. आत्याबाई आत घ्या ना मला. ती नाही गेला आतमध्ये. हा, सुनबाई. तुम्ही घ्या. तुम्ही जा मध्ये चला जा. अहो काय तुम्ही काय येणे झाले काय? जाऊ दे. जाऊ दे काय जाऊ दे. आगडा जाऊ द्या. आपली तू म्हणत होती चव गेली चव नाही गेली. हा. हिच्या हातचं खाऊन बघ किती चव आहे हिच्या स्वयंपाकाला. हा चल ग जा जा बस जा. येतो फ्रेश होऊन हा येतो. या फ्रेश व्हा. अजून लग्न झालं तास नाही झालं ते मला अक्कल शिकवायला लागलाय. जाऊ दे आवाज. अशी बोलली नाही असते का आपल्याला सुद्धा. गज आपली मोठा इटभट्टीच जात आहे. हा ते ना तुम्ही तुमचंच बघत बसा. मी चालले खाल्ल्या राहणार. येतो जाते का खाल्ला मी वाला राहणार राहू का? हा बरं चाललं चांगलं. बरं हाय मला सुन सांभाळायला. जाय तुला पुढे राहायचं तिकडं.